आज सकाळी ना आमच्या डॉक्टर साहेबांची म्हणजे माझ्या हसबंडची मान अतिशय अवघडली होती. अतिशय पेनफुल कंडिशन होती. मान सरळ होत नव्हती आणि ज्यांची मान कधी अवघडली असेल ना, त्यांना माहिती आहे की ती किती पेनफुल कंडिशन आहे. तर आणि आज त्यांचे 5 सर्जरीज शेड्यूल्ड होत्या. म्हणजे 5 ऑपरेशन त्यांना करायचे आणि त्यानंतरनं ओ-पी-डीमध्ये दिवसभर ऑलमोस्ट 70-80 ते 100 पर्यंत ते पेशंट बघतात. मी त्यांना सांगितलं की ते जे ऑपरेशन्स आहेत ते तुम्ही रिशेड्यूल करा. उद्यासाठीची डेट दे त्यांना ना, आजचं तर राहू द्या. त्यांनी त्याला नकार दिला आणि त्यांनी स्ट्राँगेस्ट पेन किलर घेतली. मसाज केला आणि मान प्रत्येक पोझिशनमध्ये वळवून बघितली आणि सगळं ठीक वाटल्यानंतरनं ते हॉस्पिटलमध्ये गेले. तर त्यांचं असं म्हणणं होतं, की आपण पेशंटला जेव्हा डेट देतो, तेव्हा ते 15 दिवसांपूर्वी डेट घेतात. तेव्हा ते सगळे प्लॅनिंग करून, सगळ्यांना नातेवाईकांना घेऊन, सगळं मॅनेज करून ते आपल्याकडे येत असतात. मग त्यांना असं अचानक रिशेड्यूल करणं योग्य गोष्ट नाहीये ना. तर हा व्हिडिओ फक्त त्यांच्यासाठी नाहीये. हा व्हिडिओ प्रत्येक डॉक्टरसाठी, प्रत्येक नर्ससाठी आणि हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक स्टाफसाठी आहे. जे की ना स्वतःचे प्रॉब्लेम्स घरी ठेवून येतात आणि हॉस्पिटलमध्ये पेशंटसोबत त्याच एन्थुसियाझमने आणि एम्पॅथीने ते वागतात. म्हणजे जस्ट इमॅजिन यू हॅव अ प्रोफेशन ज्यामध्ये तुम्हाला सकाळपासून संध्याकाळपर्यंत ऑलमोस्ट 100 लोकांचे प्रॉब्लेम्स ऐकावे लागतात आणि तुमचा ब्रेन कंटिन्युअसली ॲक्टिव्ह मोडमध्ये असणार आणि त्याचे सोल्युशन्स त्यांचं सॅटिस्फॅक्शन होईपर्यंत तुम्हाला त्यांना समजावावं लागतं. तुम्हाला त्यांना ट्रीटमेंट द्यावी लागते. त्यांच्यासाठी योग्य निर्णय अगोदर तुम्हाला घ्यावा लागतो. आणि स्त्रियांचं तर आणखीनच अवघड आहे. स्त्रियांना खूप साऱ्या गोष्टी हँडल करतं. पेशंटला तोंड द्यावं लागतं. डॉक्टरला देव मानण्याच्या अगोदर आपण त्यांना माणूस मानलं पाहिजे आणि त्यानंतरच त्यांच्याविषयी आपण त्या प्रकारे विचार करू शकतो, नाही का? सो आय रिअली अप्रिशिएट यू गाईज.